पुण्यासह राज्यभरात गॅस टंचाईचा फटका बसतोय। गॅस एजन्सीबाहेर नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्यात। सिलेंडर तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत। तर पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आज सकाळपासूनच नागरिक रांग लावून बसलेत। आज सकाळपासूनच या ठिकाणी गॅस मिळत नाहीये, त्यामुळे अनेक नागरिक गॅसची वाट पाहत आहेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस मिळत नाही आणि त्यात आता घरगुती गॅससाठीही नागरिकांना वणवण करावी लागते। गॅस एजन्सीबाहेर नागरिकांनी भली मोठी रांग लावल्याने सिलेंडर तुटवड्याच्या भीतीने नागरिक भयभीत झाले। गॅस दरवाढी विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसले। गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा त्यांनी काढली आणि आंदोलन केलं। सोलापूर काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला गेला। सोलापुरातील काँग्रेस भवन कार्यालयापासून तिरडी आंदोलन काढलं गेलं, तर जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत हे तिरडी आंदोलन पार पडले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। खोटं बोलतं राज्य सरकार असेल केंद्र सरकार, त्यांनी सांगितलं की कुणालाही ह्या राज्यामध्ये देशामध्ये गॅस तुटवडा पडणार नाही, सगळ्यांना गॅस मिळा जाईल। तुम्ही इकडे सांगता की गॅसची आपल्याला कमतरता नाही आणि दुसरीकडे बघता की सर्व हॉटेल या ठिकाणी बंद होत आहेत। त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज त्यांची थिरडी मयत ह्या सरकारची, राज्य सरकार केंद्र सरकारची आम्ही या ठिकाणी काढलेलं आहे। अशा पद्धतीने जर लोकांना ते छळत असतील, तुम्हाला जर कारभार करता नसेल तर तुम्ही खुर्च्या खाली त्या राजीनामा देऊन टाका, अशी काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी इशारा